बोळा शंकरपासून पुढे आल्यावर आपल्याला गोविंदा दिसला. चला म्हणलं आता जरा मैदानाकडे जाऊन मैदान कसं भरलंय बघावं. मैदानावर आल्यावर बघितलं की पब्लिकनं सकाळी 8 वाजताच मैदान अगदी गच्च भरलेलं होतं आणि बैलगाडी क्षेत्रातली पंढरी बघाय पब्लिकनं मैदानावर तुफान अशी गर्दी केलती आणि मैदानावर आल्या लगेचच आपलं फॅन फॉलोअर्स भेटलं. चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आल्यात बघूया. मैदानाकडून बैल बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर दिसला आणि एवढा म्हातारा असून गड्यानं वजीरला घेऊन गट पास केला. सप्त हिंद केसरी बॉस पासून पुढे आल्यावर आपल्याला श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी छत्रपती संभाजीनगरचा लखन दिसला. फॉर्च्युनरचा मानकरी लखन पासून पुढे आल्यावर आपल्याला गुंडाभाऊ पवार नांदवळकर यांचा सुंदर आणि वजीर दिसला. गुंडाभाऊ यांच्या सुंदर पासून पुढे आल्यावर आपल्याला वाघोलेकरांचा पुसेगाव हिंद केसरी शंकर दिसला. चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आल्यात बघूया. वाघोलेकरांच्या शंकर पासून पुढे आल्यावर आपल्याला श्रीनाथ केसरीचा 3 नंबरचा मानकरी पिल्लू पुष्पराज दिसला आणि पिल्लू पुष्पराज पासून पुढे आल्यावर आपल्याला राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा 1001 बिनजोडचा बादशाह मथुर दिसला आणि मथुरची व्हिडिओ काढताना आपले काही जीवाभावाचं फॅन फॉलोअर्स बी भेटलं आणि मथुर पासून पुढे आल्यावर आपल्याला किरणप्पा शाळगावकरांचा रायना दिसला आणि किरणप्पांच्या रायनापासून पुढे आल्यावर आपल्याला कळंबीकरांचा 1 BHK चा मानकरी शंभू दिसला. 1 BHK चा मानकरी शंभू पासून पुढे आल्यावर आपल्याला बोपर्डीकरांचा हिंद केसरी लाडू दिसला. बोपर्डीकरांच्या हिंद केसरी लाडू पासून पुढे आल्यावर आपल्याला पुसेगाव हिंद केसरी गर्णिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान राजा दिसला आणि राजापाशी व्हिडिओ काढताना आपल्या जीवाभावाचं फॅन फॉलोअर्स बी भेटलं.